हे माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं। दुसरा नरेटिव्ह काय तयार झाला, पक्ष फोडाफोडी वगैरे, त्याच्यावरही पुढे सांगतो, आकडेवारीतनं सांगतो। खरं म्हणजे ते सत्य नाही आहे। उलट जर त्यांच्या यशाचं आपण डिसेक्शन केलं तर त्यांना कुठे मतं मिळाली आणि कुठे नाही मिळाली, यातनच हा नरेटिव्ह किती फोल आहे हे आपल्या लक्षात निश्चितपणे येईल। त्यासोबत विशेषतः मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे मला अतिशय आश्चर्य वाटलं, नरेटिव्ह तयार केला मराठा समाजात। आता बघा, हे देखील आश्चर्य आहे की नाही, मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं। मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी सारथी संस्था असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, फी सवलतीची योजना असेल, हॉस्टेलची योजना असेल, स्वाधारची योजना असेल, या सगळ्या गोष्टी या आपल्याच काळात झाल्या। आणि असं सांगितलं जातं आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी 1980 पासनं मराठा आरक्षणाला विरोध केला, 80 पासनं ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, त्यांच्या पडल्यात मतं गेली, त्यांच्याकडे मतं गेली। याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच आहे की हे पण टिकणार नाहीये, हाही बुद्धिबळ टिकणार नाहीये। हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि काही प्रमाणात यशस्वी झाले, फार मोठ्या प्रमाणात झाले असं नाही, कारण मोठ्या प्रमाणात जर यशस्वी झाले असते तर 43% मतं भाजपला मिळाले नसते। हा आपला जो मतदार आहे तो जर सगळा गेला असता तर 44% मतं आपल्याला मिळाले नसते। किंवा एकूण जर आपण 2019च्या मतांशी भाजपाचंच कंपॅरिझन केलं तर आत्ताच बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आपले प्रत्यक्ष मतं हे त्यापेक्षा वाढले आणि टक्केवारीचा विचार केला तर 1% आपले कमी झाले, त्यापेक्षा जास्त मतं आपले 2019 पेक्षा कमी झालेले नाही। त्यामुळे हे जे काही नरेटिव्ह या ठिकाणी तयार करण्यात आले, मग एक नरेटिव्ह तयार केला की महाराष्ट्रातले उद्योग पळवले। खरं म्हणजे प्रत्यक्ष आकडेवारी जर आपण बघितली तर 2022-23 ला आणि 2023-24 ला दोन्ही आपल्या काळामध्ये महाराष्ट्र आपण इन्व्हेस्टमेंट मध्ये पहिल्या क्रमांकावर आणला।